राज्य शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाने कोणताही महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे किंवा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर सदरच्या निर्णयानुसार जर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल, अशांना परत शासन सेवेत येण्याची संमती दर्शविल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने लोकहिताचा विचार करून सदर व्यक्तीस परत शासन सेवेत घेण्यासाठी सदर निर्णयातील नमूद अटी किंवा शर्तींच्या अधीन राहून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत। अटी व शर्तींमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जर कर्मचाऱ्यांनी इतर खाजगी अथवा महामंडळे, शासनाच्या मालकीची कंपनी किंवा संस्था अथवा शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणाऱ्या संस्थेमध्ये नेमणूक होण्यासाठी शासन सेवेतील राजीनामा दिला असेल, तर अशा प्रकरणी सदर व्यक्तीस पुन्हा शासन सेवेत घेण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आलेले आहे। याशिवाय जर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असेल तर त्या जागी अथवा अन्य कोणतेही तुलनीय पदे उपलब्ध असणे आवश्यक असेल, तर राजीनामा मागे घेऊन सदर व्यक्ती रुजू होण्याचे आदेश दिल्यापासून 90 दिवसांच्या आत हजर होणे आवश्यक असेल। सदर बाब ही अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही। याशिवाय कर्मचाऱ्याची सचोटी, कार्यक्षमता, वर्तणूक या व्यतिरिक्त अन्य कारणास्तव राजीनामा दिला असेल तर राजीनामा परत घेता येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। सदरचा निर्णय हा राज्यातील कृषीतले विद्यापीठे, अनुदानित शैक्षणिक संस्था तसेच अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यांना देखील योग्य त्या फेरफारासह लागू होणार आहे असे नमूद करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी कामाचा ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरते शेवटी विनंती करतो। असेच आपल्याला कामाचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।